आंब्याचं काढलंस आंब्याचं काढलं आणि आपण चाफ्याचं पान काढलं. हां कुठे ते काढू शकतेस तू, घेऊ शकतेस. ते पण नाही माहिती बघा हे पान कुठलं आहे, पण हे तू घेऊ शकतेस. हे घे. दोन घेते छोटे छोटे. काकी वडापाव मस्त आहे तुमचा. मागच्या वेळेला पण आपण खाल्लेला, दरवेळेला खातो. कसं स्टेशनला कसं गिरायकी भरपूर असते लोकांची, ये जा असते, त्याच्यामुळे तिकडे ऑटोमॅटिक गिरायके मिळतात. पण तुम्ही वडापाव गरमागरम काढून देता काय. आणि यांना पण पहिले जाता तुम्ही जात होते फक्त, आणि इथपर्यंत पुढे गेले आणि परत थांबले माहिती का. परत मागे आले, एक वडापाव खाल्ला, पण एक झाला की दुसरा पण खातील असं वाटतंय मला. म्हणजे कशासाठी बोलतोय, इतकी टेस्ट चांगली आहे याची बऱ्याच वेळेला म्हणजे. आणि पनवेलचा आपला पोस्ट ऑफिस एकदम फेमस, त्याच्यासमोर काकींचा वडापाव आहे. यूट्यूबच्या माध्यमातून छोटे छोटे बिझनेस आपण प्रमोट करतो. आणि आम्ही एक मिसळ घेतली, आणि मिसळ, वडापाव आणि पोहे असतात, पाहिजे तर त्याच्यावर तरी पण मारून देतात काकी. असं छोटासा बिझनेस आहे आणि आपण प्रमोट केला आहे. काकी आमची 6 झाले आणि एक मिसळ. 90 वडापावच्या. नजर हटी दुर्घटना घटी. काय पाहिजे आता याच्यात? मामांकडून आपण काय घेतलंय? चिमटे आणि जाळी घेतले. 20 रुपयाला चिमट्याचं पाकिट, 10 रुपयाला जाळी मामाने दिली. रस्त्यावरती मामा किती वर्ष करता बिझनेस? 7 वर्ष रस्त्यावरती बिझनेस करता. आणि मग ह्याच्या अगोदर काय नोकरी करत होते? जॉब करत होतो सोन्यामध्ये. मग तो का सोडला? तो शेड लॉसमध्ये गेला. महिन्यामध्ये होता. शेड दारू पिऊन लॉसमध्ये गेला आणि तुम्हाला पण घालवलं. आम्हाला कुठलं गाव तुमचं? आम्ही रायगडचे शिवर्धन गाववाले. आम्ही त्याच्या पुढे मंडणगड. अच्छा. वेळाच मंडणगड. हां ओके. आणि काय माहिती आहे का, तुम्ही आता यूट्यूबवर दिसणार, माहिती आहे तुम्हाला? यूट्यूबवर दिसणार तुम्ही. आणि हा दुसरा बिझनेस प्रमोट करतोय आपण छोटासा. पोस्टाच्या गल्लीच्या समोर मामा बसतात. या हे काय आहे? हे पिशवी नळाची, पाणी स्वच्छ येणार, त्यात गाळ बसणार. काय लोकांना ते लागत नाही ना, मग पिशवी नेतात. आणि सगळे लोक डीमार्टला पळतात, त्यांना काय बोलाल? लोक मोठ्या मोठ्या मॉलला जातात, डीमार्टला जातात का नाही? पण आपले छोटे छोटे जे लोक 5-10 रुपये कमवतात. काय कमवलं तुम्ही? 20 रुपये 30 रुपये आम्ही खरेदी केली, त्याच्यात तुम्ही किती कमवलं असेल सांगा ना? त्याच्यामध्ये 10 रुपये. 10 रुपये तुम्ही कमवले, 5-10 रुपये कमवतात. पण मोठे मोठे मॉलचं काय जात नसतं हो. मॉलला तुम्ही गेलात तर काय जात नसतं. त्यांना काय म्हणजे कपड्यांचं हे पण चांगलं, हा पण चांगला. घ्या ना. तुम्ही राहायला कुठे? आम्ही इकडेच राहतो, पनवेलमध्येच. हां आम्ही मोरबंगला. होय. इथेच बसताय? मी इथे नेहमी सगळं 10:30 येतो, रात्री 9 वाजेपर्यंत. आणि काय यांचा म्युन्सिपाल्टी वगैरे? ते मुलच्याकडे नाही उठत आपल्या. नाही उचलत नाही, छोटंसंच आहे ना, काय जास्त टाकून ठेवा, साईडला. बरोबर. साईडला साईडला तुमची काय अडचण? फुटपाथवर काय अडचण नाही तुमची? पण मला एक सांगा, साधारणपणे आता एक माहिती म्हणून विचारतो, किती म्हणजे बिझनेसमध्ये आता हा छोटासा, आता बिझनेस, याला बिझनेस म्हणायचं का काय म्हणायचं मोठा प्रश्न आहे. बिझनेसच आहे. पण ह्याच्यातून तुमचं घर चालतं, इतके पैसे कमवतात? हां घर चालतं, इतके पैसे कमवतो. धन्यवाद. तुमची प्रगती होऊ दे, मनापासून प्रार्थना करतो. कारण मॉल तर मोठे होतात, मोठे लोक चांगला कपडे घेण्यासाठी तिकडे जातात, पैसे कमवतात. पण छोटे व्यावसायिक आहेत जे आपल्या रोजंदारीवर आपलं व्यवसाय. आता बघा ना, तुम्हाला इथे पाऊस जर आला भयानक तर तुम्हाला इथे छत्रीच घेऊन बसावं लागेल, झाकून बसावं लागेल. लोक येणार दिसतं. तुम्हाला काही AC केबिन नाही, आराम नाही, पण तरी पण तुम्ही बसले तर 2 पैशाची कमाई व्हावी, तुमचं कुठेतरी छोटंसं दुकान व्हावं असं अपेक्षा करतोय. परमेश्वराला प्रार्थना करतो एवढ्यासाठी. म्हणजे जे आवडतं ते आपण बोलतो, लोकांना दाखवतो मामा. म्हणजे जे काय असेल दुसरा एक विचार करायचा आहे कपड्यांचा. बाजूला जागा आहे, हां विचार करतो. टाका ना, आपण येऊ ना हाऊस गेल्यावर. नक्की येणार आपण. म्हणजे कसला कपडा काय? लहान मुलांचे चट्या बिट्या या. ओके. म्हणजे दादरला वगैरे आपण बघतो तसं. दादरला जायचं आणायला. चालेल. येऊ आम्ही, नक्की येऊ तेव्हा 100%. परत एकदा भेट देऊ, परत एकदा तुमचा बिझनेस आपण प्रमोट करू. असं आहे एक छोटासा बिझनेस मामा इथे उभं राहून, रस्त्यात उभं राहून करतात. तुम्हाला दाखवलं.
तुम्ही व्हिडिओ बघत असाल. पहिल्यांदा आपण मोठ्या मोठ्या गोष्टी प्रमोट करत नाही, मोठ्या मोठ्या दाखवणार पण नाही, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण तुम्हाला नेहमी दाखवत राहू. धन्यवाद. झालं, पहिल्यांदा आपण 30 रुपयाचं खरेदी केलं पहिल्यांदा, पण आता मोठे घालायची ते पाठवून अजून 10-20 रुपयाचं आपण खरेदी करतो मामांच्याकडे. एक गजायचो हा पण यायचं आम्ही अंगात जायचं, आम्ही बोट घालून हे करायचं. त्यात पण आहे कसं आहे हे? हे 20 रुपये हे 30 रुपये घ्यायचंय आपलं काय? बघा आवश्यक तर घ्या, एकच घालायचे, दोन्ही वेगळे घ्या. मारा घ्या काय आवश्यक तर घ्या. हे घ्या, हे जरा बरं वाटतंय. ते असं दोन्ही साईडला असं बांधून फुल होणार आणि घासायचं. मग घे ते, आणि हे सिंगल आहे. घे 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 घे. ट्रॅफिक लागली इकडे. तर आपण परत आलोय पोस्टाच्या गल्लीमध्ये. कडवे पावटे आणि ओले वाल आणि मका. आम्ही घरी जाता जाता पाऊस आला, खूप शिव्या देवाच्या वाटतात ना. एक अगदी 2 मिनिटात पोहोचणार घरी. हां, तोपर्यंत पाऊस आलाय, त्याच्यामुळे रेनकोट चढवला आपण. आणि ईश्वरीने घेतलीत मका. मका खायचे तिला भाजून. कसं आहे, विषय थोडासा गंभीर आहे. गंभीर म्हणजे जास्तच गंभीर आहे. आपण मका आणला आज आणि मका घरच्या घरी भाजतोय, हाच विषय गंभीर आहे, बाकी काय नाही. तर असा खरपूस भाजून घ्यायचा, जास्त करपवायचा नाही. आणि मस्त मीठ लावायचं, गरज असेल तेवढं लिंबू लावायचं, आणि जर नसेल तर राहू द्यायचं. बेटा उसका पान लेके आओ, पान उसको रखने के लिए. तर आपला मका भाजून झालेला आहे खरपूस मस्तपैकी गॅसवरती. आणि ईश्वरीची दुसऱ्या बाजूला तयारी चालू आहे. मीठ, तिखट, मसाला बिसाला सगळं ओकेमध्ये. मस्त भाजला एकदम झकास. मस्त बाहेर पाऊस पण पडतोय, वातावरण एकदम थंडगार आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला मका झकास. आणि बघा, ईश्वरीने एक ॲडिशनल गोष्ट घेतली आहे. मका घेतलाय, मीठ घेतलंय, तिखट घेतलंय, आणि त्याला हे गावठी तूप पण लावणार. सॉरी, आज केलेली ही शेवटची चूक आहे. कारण हे तुमच्या घरामध्ये आहे का हो? कानकुर्ण म्हणतात याला. काय म्हणतात? कानकुर्ण. कानकुर्ण म्हणतात. आणि प्रत्येक घरामध्ये आहेच कान खुरपायला. आणि भरपूर लोकांना सवय असते की जरा काय झालं की मग कानामध्ये एकतर काडेपेटी घालतात, किंवा मग ते कॉटनचे बड्स घालतात, किंवा मग हे आहेच. आणि काहीच नाही मला तर काही लोक पेनाचं टोपण बिपण कान खाजवत असतात. त्याच्यापैकी मला पण एक सवय आहे, पण आज डॉक्टरांकडे जाऊन आलेलो आहे. इतके सारे मेडिसिन कुणाचे असतील माहिती आहे का? समोर बसलेल्या माणसांचेच आहेत. आणि कानामध्ये थोडंसं इंजुरी झाल्यासारखं की काय, इंजुरी म्हणजे इचिंग होत इचिंग. हा, इचिंग इचिंग. त्याच्यामुळे इयरबड्स घातले आणि त्याचं कान लाल झाला आतून. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, कारण हे स्पेसिफिक का सांगितलं, कानकुर्ण घेतलं, हे सगळे मेडिसिन्स दाखवले. तर डॉक्टरांची एक व्हिजिट असेल साधारणपणे 500-700 रुपयाला जाते आपल्याला, कारण ते MBBS MD डॉक्टर असतात आणि त्याच्यानंतर त्यांची मेडिसिन असतात. म्हणजे एक छोटंसं जरी काम असतं आणि डॉक्टरने सांगितलं की हे जर का तुम्ही आतमध्ये इंजुरी असती तर, थोडीशी आतमध्ये इंजुरी असती तर मी तुम्हाला ऑपरेशनची डेट दिली असती डायरेक्ट. म्हणजे हा विषय इतका गंभीर आहे म्हणून आपण डेमोज करून दाखवला, कानकुर्ण दाखवलं, मेडिसिन दाखवले. कारण प्रत्येक घरामध्ये खूप लोकांना सवय असते. ही सवय वाईट आहे, पूर्णपणे बंद करावी. बदल्यामध्ये डॉक्टरनी काय सांगितलं की जर का एखाद्याला जास्त मळ होतो कानामध्ये, वॅक्स म्हणतात, इयर वॅक्स, येऊन आमच्याकडून कान क्लीन करून घ्या. हा, भले थोडेसे पैसे जातील, पण याच्यामधून. आणि अनेक लोक लहान मुलांचे सुद्धा असं टोकदार वस्तू घेऊन मळ काढतात. ही वस्तुस्थिती आहे, बरोबर की नाही? तर ऍडवाइस, आजचा मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे की कानामध्ये कुठलीही वस्तू घालू नका, त्याचे इन्फेक्शन असतात. आणि त्याचबरोबर बाकीच्या पण अनेक गोष्टी असतात की जेणेकरून तुम्हाला तो इंजुरी होऊ शकते. आणि आपण कानामध्ये आतमध्ये स्वतःच्या जाऊन डोकवून कोणी बघत नसतं. आपण बाहेर अंदाज घेऊनच आपल्या कानामध्ये कानकुर्ण वगैरे घालतो आणि मग मळ साफ करतो. तसं न करावं असा आजचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे, मी मानलाय. आणि जे पण आपण कोणी सगळे बघताय तर हा सल्ला
अवश्य माना. आणि आपण म्हणतो ना व्हॅल्यू इनपुट काय देतो, ब्लॉगमधून काय देतो, डेली ब्लॉगिंगच्या माध्यमातून काय देतो, तर हेच आहे ना की आजपर्यंत आम्ही एवढे शिकलो, सवरलो, इंजिनियर झालो, ग्रॅज्युएट झालो, पण आपल्याला साधी साधी गोष्टी कळत नाही, जी मला कळत नाही. मे बी मी माझ्यावरून बोलतोय. काय जस्ट कानात इचिंग होत होतं, खाज येत होती म्हणून बर्ड्स घातली. त्याचा खर्च 1,500 रुपये आला. 1,500 रुपये खर्च आला. 600 रुपये डॉक्टरची फी आणि 600 रुपयाची 700 रुपयाची औषधं, 800 रुपयाची औषध, तेच. म्हणजे साधारण 1,500 रुपये खर्च आला. आणि मेन काय म्हणायचं माहितीये का, की शिकली सवरलेलो होतो आपण. तू पण ग्रॅज्युएट आहेस, मी पण ग्रॅज्युएट आहे, पण आपण हे असे नसते धंदे घरात करत असतो. हा एवढं मला वाटलं नाही ना, पण जस्ट टीचिंग होत होतं हम्म. म्हणून मी म्हणलं काय असं खूप असं बेचैन झालं मला, म्हणून म्हणलं जस्ट फिरवून बघू का ना. पण मग हे कुठेतरी हे झालं प्रत्येक असं. घरामध्ये होणारी गोष्ट आहे. आणि मी काय म्हणतो की जे ब्लॉग्स असतात, की ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुम्हाला काय दाखवायचं, तर हेच दाखवायचं की हे करत असताना जर का तुम्ही असे घरात उपद्व्याप केलं तर तुम्हाला सुद्धा कदाचित हे इथपर्यंत भागलं 1,000-1,500. जर का अजून ऑपरेशन असेल, मेन डॉक्टरने जे बोलले त्यांनी मी जास्त घाबरले की अजून थोडंसं आत असतं तर तुम्हाला मी ऑपरेशनची डेट दिली असती. म्हणजे नशीब किती बाहेरच्या बाहेर कुठेतरी समोर आहे, पण थोडंसं आत लागलं असतं अजून तर डायरेक्ट ऑपरेशन करावं लागलं असतं. बरोबर. आणि हा विषय खूप महत्वाचा आहे आणि लक्षात घेण्यासारखं आहे. जे व्हॅल्यू इनपुट होतं ते हेच होतं आजच्या ब्लॉगच्या मधून. आणि आता ही वेळ झालेली आहे आपला कॅमेरा मॅन करण्याची. आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. कान अजिबात खाजवू नका, कानात कोणती वस्तू घालू नका. कुठल्याच गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका. बरोबर. कान, नाक, डोळे कुठल्याही बाबतीत. शरीर आहे, अमूल्य आहे, देवाने दिलंय, त्याची काळजी घेणे आपल्या हातात आहे. आणि आम्हाला जे अनुभव येतात बरे आणि वाईट ते आम्ही तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. कसे वाटतात ते देखील कमेंट करा. आणि आजचा प्राजक्ताचा अनुभव खूपच वर्स्ट होता की चांगला होता, त्याबद्दल पण कमेंट करा. आणि श्रावण महिना आहे, आठवडाभर गोळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला, ड्रॉप घालायचे 4 वेळा. खाऊ सुरू झाले. बाय बाय. थँक यू व्हेरी मच वॉचिंग अप टू द एंड. सो बाय बाय, टेक Bye. केअर.